तर राम राम मंडळी, कशा आहात? तर आज झणझणीत असा बेत बनवायचा आहे. काय बनवायचं आहे तर रेसिपी नक्की पहा आणि व्हिडिओ पण पूर्ण पहा. तर इथं कढई घेतली आहे. कढईमध्ये तेल टाकलंय, जिरी तडतडवली आहे, कांदा, कढीपत्ता सगळं तडतड तडतड टाकायचं आणि नंतरला त्याला चांगलं गरगर गरगर गर हलवून द्यायचं. तर काय बनवायचं आहे सांगते. टमॅटो टाकायचा. टमॅटो तुम्हाला जर झटपट भाजी खायची असेल तर ही भाजी ना नक्की ट्राय करा आणि खाऊन ना मग मला सांगा भाजी कशी झाली आहे. आणि एकदम 10 मिनिटात भाजी होते. तर कोणाला जर भाजी बनवायचा कंटाळा येत असेल ना तर ही भाजी नक्की ट्राय करा, कारण का मी तर हेच करत असते. तुम्ही कढईकडे लक्ष देऊ नका, फक्त भाजीकडे लक्ष द्या. तर इथे मीठ टाकून घेतलंय. मीठ का टाकायचं तर आपलं टॅमॅटो पटक्याने ना मऊ झालं पाहिजे, कारण का कसं आहे कोणाला दात असतात नसतात, मग पटकन मऊ करायचं आपलं त्याला. तर बघा मऊ झालं. आता त्याच्यात हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा. भाजी कशी झणझणीत झाली पाहिजे का नाही, कशी पुणेकरांसारखी. तर आम्ही पुणेकर आहे ना म्हणून असं हो. तर बघा आता मिरचीचा ठेचा टाकून घेतला, छान असं हलवून घ्यायचं गर्रा गर्रा. त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला वाटलेला खोबऱ्याचा जो मसाला आहे ना तो मसाला टाकून घ्यायचा आहे. खोबरं, कांदा याचा जर मसाल्याची रेसिपी हवी असेल ना तर माझ्या ना व्हिडिओमध्ये जाऊन नक्की पहा. मालवणी मसाला म्हणून मी एक रेसिपी टाकलेली आहे ना, नक्की तिथं तुम्हाला भेटेल. आता चला मसाला टाकून झाला. त्याच्यानंतरला बघा छान असे आपल्याला मसाले टाकून घ्यायचे, जे की तुमच्या घरात जे काही तुम्हाला आवडतात ते मसाला. हळद, कांदा मसाला, काय मसाला असेल तो मसाला टाकून घ्यायचा पटापटा. लाल तिखट थोडं टाकायचं, थोडासा सांबर मसाला. मी तर सगळे मसाले, सगळ्या गावचे सगळे मसाले टाकत असते, कारण का मला सगळे आवडतात. पण लिमिटमध्ये टाका, नाहीतर परत म्हणसान तू सांगितलं एवढं मसाला टाक, तसं नाही. लिमिटमध्ये तुम्हाला जेवढं तिखट आहे तेवढंच टाका, कारण का आपण ठेचा टाकलेला आहे ना म्हणून हो. बरं चला आता पुढे वळूया, कारण का आता ह्याच्यामध्ये ना मस्तपैकी याला मसाले ना परतून घ्यायचा आहे. मसाला याच्यामध्ये एक 5 मिनटं मसाला परतला ना का त्याचं बघा तेल असं तरतरीत तेल सुटतं. तेल सुटलं ना तरच भाजीला मजा असते, नाहीतर भाजी बेचव आणि भाजीला मजा नसते. आता बघा तुम्ही म्हणसाल तेल लय टाकलं तर तरी येते, अजिबात नाही. आता इथं तुम्ही बघा एक मसाला कांदा आपला किती छान भाजलाय आणि त्याच्यात मध्ये आता बघा त्याला किती छान असं तेल पण सुटले. बघितलं का? तेल टाकायची अजिबात गरज नाही पडत. जास्त तेल खाऊ पण नाही बरं का. हां, जास्त जगायचं असेल तर तेल कमी खा. तर बघायचं आता गरम पाणी टाकायचं बरं का, थंड पाणी वापरायचं नाही अजिबात. आता गरम पाणी टाकल्यानंतर अजून छान तर्री येते बरं का. तर ते झालं. आता त्याच्यामध्ये आपल्याला ही बनवायची आहे बघा तर्री. बघितलं का? बघितलं ना तोंडाला पाणी सुटलं की नाही, जशी मिसळला तरी असते तशी. तर आपल्याला बनवायची शेवभाजी. तर लगेच शेव याच्यात नाही टाकायची बरं का, मीठ टाकून घ्यायचं आहे. शेव आहे ना जेवायच्या टायमाला आधी 5 मिनिटं टाकायची. का तर शेव आपली नरम होऊन जाते. मस्तपैकी कोथिंबीर पेरून घ्यायची. पेरली का कोथिंबीर? माझी तर झाली पेरून. आता बघा कशी आहे भाजी, एक नंबर की नाही. मग आता मस्त मस्त कमेंट पण करायचे बरं का. भाजी जर आवडली असेल ना तर कमेंट करा मस्त मस्त. आणि बघा तर्री कशी वाटली ते पण सांगा. हाय का नाही एक नंबर बिना तेलाची तर्री. मग बघा इथं मी आता आहे ना जिरा राईस पण बनवून घेतलाय कुकरमध्ये. जिरा राईस, शेवची भाजी, जसं हॉटेलसारखा बेत. शेवची भाजी, त्याच्यात मी वाटाणा पण टाकला बरं का, जसं का हॉटेलमध्ये असं ना तसंच बनवलाय अगदी. तो जिरा राईस पुलाव काय बोलतात ती, पाहू शकता. मग ते भात पण झालेला आहे आपला मस्तपैकी. आता याच्यात ना गरम याच्याबरोबर ना तांदळाची भाकरी, एकच नंबर बेत. रोट्या नाही बरं का, आपल्याला रोट्या नाही आवडत. रोट्या फक्त हॉटेलमध्ये खायच्या, घरी नाही. तर आता मस्तपैकी बनवून घेतलं. आता याच्यावर ना गरमागरम आम्हाला ना तांदळाची भाकरी खूप आवडते. तुम्हाला आवडते का नक्की सांग. बाजरीची भाकरी पण चालते, ज्वारीची पण चालते, पण तांदळाच्या भाकरीचा नादच खोळा. तर तुम्हाला आवडत असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा कोणाकोणाला आवडते. आम्हाला तर सगळ्यात भाकरी आवडतात. तर इथे ना आता आता भात झालाय, भाजी झाली. गरमागरम ना आता ताव मारायचा. तर व्हिडिओ ना पुढं काढायचा राहूनच गेलं बरं का मंडळी. तर त्याच्यासाठी मी माफी मागते तुमची. आता बघा याच्यानं 3-4 भाकरी बनवायच्या होत्या, कारण का तांदळाची भाकरी एक्स्ट्रा आम्ही बनवतो, कारण का अशी भाजी म्हणलं का आम्हाला जास्तच भूक लागते. आपण बोलतो ना 1 भाकरी खायची तिथे 1.5 भाकरी खातो. तर मग तुम्हाला पण असं वाटतं का? जे आवडीची भाजी असेल ना तर त्या भाजीबरोबर ना अर्धी भाकर म्हणा, अर्धी चपाती म्हणा जास्तच जाते. आम्हाला तर जाते. बघू
बघा, आवडलं तर तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर द्या सोडून. एवढं काय लोड नाही घ्यायचं. चला बाय.